ये आशियाने पे हम आए हैं। आशियाना रिसोर्ट का पहले आपको नज़ारा कराते हैं, उसका होम टूर कराते हैं और फिर इंटरव्यू ज़रूर देखिए पूरी। इनका अपना पानी का इंतज़ाम, यहाँ कुआं है। हसीन वादियाँ, सामने अरबियन सी है, इनके बंगले से डायरेक्ट व्यू। ये तो ग्राउंड फ्लोर से मैं दिखा रहा हूँ, फर्स्ट फ्लोर से तो और क्लियर दिखाई देता है। चलिए अभी ऊपर जहाँ पे ये कमरे अपने या रूम्स रेंट पे देते हैं उनको देख लेते हैं। आप मेरे साथ बने रहिए और ये बंगले को देखते रहिए। ये चीकू के पेड़, डॉक्टर ज़फ़र ज़रवी साहब नेचर प्रेमी, और ये बहुत सारे पेड़ पौधे लगे हुए हैं। और देखिए कितना बेहतरीन सीन है। डॉक्टर साहब हमारे वेलकम के लिए बाहर आए हैं। अभी आपको डॉक्टर ज़फ़र ज़रवी साहब से मिलाते हैं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, डॉक्टर साहब से मुलाकात हो गई। अब ये आपको मैं होम टूर भी करा रहा हूँ उनका होम स्टे का, और इंटरव्यू आपको देखने मिलेगी इंशाल्लाह। टेरेस के लिए यस डॉक्टर साहब बताइए। ये है मैंने कॉमन लॉबी डाइनिंग रखा। कॉमन लॉबी डाइनिंग है, ताकि जो और 4 रूम्स है मेरे, ताकि जो फैमिलीज आएंगे जी, जो फैमिलीज आते हैं तो उनको बाहर निकलने का और यहाँ कुछ एंटरटेनमेंट के लिए जगह आ जाए। हाँ, इसलिए मैंने ये रूम्स है। हाँ, एक रूम बंद है अभी फिलहाल। ये एक दो यहाँ पे और उधर उसका पर्दा हटा दो, लाइट लगा दो। ये क्लीन वॉशरूम है, वॉश बेसिन, गीजर है ना, इधर नहीं, 16 लीटर है। 16 लीटर 24 घंटे पानी रहता है घरों जी। सामने समंदर। ये दालचीनी का भी दरख्त है इधर। ये दालचीनी नीचे देखो, दालचीनी तोड़े थे भी। ये जिसपे अब ऊपर पिंग पिंग आया। हाँ, निसर्ग तूफान में सब गिर गए थे दरख्त। हाँ, कलम वगैरह गिर गए। ये एसी रूम है जी, वो भी सामने के एसी रूम है जी। ये टीवी है, ये व्यू अटैच कर रहे ठीक। पीछे पहाड़ और सामने समुद्र जी, रूम में से नजर आता है। इस तरफ पहाड़ है और इस तरफ समुंदर है। ये देखिए समुंदर, रूम में से डायरेक्ट नजर। हाँ जी। सोलर हीटर से गर्म पानी आता है जी। नेचुरल हवा बहुत है। तो डॉक्टर साहब आपके पास 4 रूम है। और फैमिली के एकदम मौजूद। हाँ, आपके पास 4 रूम है जी। अब ये रूम डुप्लेक्स है, इसमें रूम के अंदर रूम है। अच्छा, वो इसको खोलो। हाँ, यहाँ 3 बड़ी खिड़कियाँ हैं। ये हवा देखिए। यहाँ पूरे सामने समुद्र। हाँ, वाह माशाल्लाह। ये पूरा समुद्र। तो ये रूम क्या के लिए, मतलब का कोई बेड एक्स्ट्रा? डुप्लेक्स है, बड़ी फैमिली आई, बड़ी फैमिली। हाँ फैमिली है तो यहाँ एक्स्ट्रा बेड डाल के सो जाते हैं, तो 3 लोग यहाँ सो सकते हैं जी। तो 5 बच्चे हाँ, और माँ बाप आएंगे या सास ससुरे और बहू आएंगे तो ये रूम डुप्लेक्स रूम ले लेते। जी जी, डुप्लेक्स भी है। ये मेरा फैमिली के लिए बहुत आइडियल है। हाँ, यूजुअली लोग 4 रूम बुक करते हैं, ये रहते हैं यहाँ। अभी मेरे पास ये डुप्लेक्स रूम है जी। पूरा 4 रूम बुक करके रखते जी। टेरेस
तो यहाँ पे सोलर सिस्टम है और यहाँ से इनको पानी भरा गर्म पानी के लिए, ये गर्म पानी का टैंक है, टेरेस है, इस तरफ देखिए पहाड़ और इस तरफ समंदर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। दोस्तों, कोकनी माउंटेन यूट्यूब चैनल के लिए आप ख़ास इंटरव्यू देख रहे हैं और ये इंटरव्यू पूरी कोकनी में होगी। मेरे साथ है डॉक्टर ज़फ़र दलवी साहब और इनको होम स्टे का या होम टूरिज़म जो है उसके बारे में काफ़ी अच्छा अनुभव है, तकरीबन 11 साल से। अभी इंटरव्यू में वो बहुत सारे मेरे सवालात के जवाब देंगे और आप इसे पूरा देखिए। अच्छा लगे तभी लाइक करना और कमेंट करना, शेयर करना, वरना डिसलाइक का भी आपके पास ऑप्शन है। डॉक्टर साहब, आप मुझे ये बताइए कि ये टूरिज़्म में आपका इंटरेस्ट कब से पैदा हुआ? 2008 से ही हमारे यहाँ टूरिज़्म के लिए लोग आते रहते थे और चूँकि हमने ऊपर हमारा ओपन टेरेस था, हमने रूम बनाए नहीं थे, तो लोग आके पूछते रहते थे आपके पास रूम्स है क्या। फिर मेरी अहलिया ने कहा हम क्यों न शुरू करें टूरिज़्म, तो हमने टूरिज़्म के बारे में सोचा और हमने रूम बनाए और 2009 से माशाल्लाह हम लोग टूरिज़्म कर रहे हैं। अब ये बताइए कि ऑफिशियली लीगल आप कर रहे हैं, कहीं से परमिशन ली है? जी, हमने MTDC जो है ऑफिस रत्नागिरी का, वहाँ से हमने परमिशन लिए। अभी भी हम 5-5 साल की हमको परमिशन मिलती है और हम लोग लीगली पूरा कर रहे हैं जी। MTDC के से अप्रूवल के लिए अगर किसी को स्पेशली ये चाहिए, यानी उसकी इन्फॉर्मेशन चाहिए PDF फाइल, तो मुझे इंस्टाग्राम पे आप मैसेज करें, अपना ईमेल ID या व्हाट्सअप नंबर दे, मैं आपको दूंगा। चला आता परत आपण कोकणीतला बोलूया, आपण कमिटमेंट दिला होता कोकणीचा बात केला होता। जी जी हां, तर मग त्याची तुम्ही परमिशन घेतली हो? हो, आम्ही 2009ला आम्ही सुरू केलो, त्याच्यानंतर मी MTDCला अप्लाय केलो। हां बेड अँड ब्रेकफास्ट म्हणजे निवास व निहारी योजना हां ही गव्हर्नमेंटची आहे, ती आम्ही पहिले 1-1 वर्षाची मिली याची, त्याच्यानंतर मग आता 5 वर्षाची जी। ती फाईल तयार करायला लागतं। ऐसा काही कठीण काम नाही आणि मी बऱ्याच लोकांना माझी फाईल देऊन त्याप्रमाणे तयार करायला सांगतात डॉक्युमेंट्स, आणि स्वतः आपण करू शकता, कोण एजंट वगैरे पण मध्ये काही गरज नाही। जर कुणाला मदत लागली तर मी माझी फाईल देऊन त्याप्रमाणे कागदपत्र तयार करून सबमिट केलो की आपल्याला आरामात लायसन्स मिळतं आणि ती 5 वर्षाची 5,000 रुपये फी, 8 वर्षाला 1,000 रुपये, आणि ती होऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही। आणि इकडे टुरिझम करायला बेस बात आहे, लोकांनी त्यात भाग घ्यावा आणि करावा आणि लोकांनी येऊन व्हिजिट करावा हरण्याला। जी। मला सांगा की तुम्ही खालती राहता हो आणि वरती रूम बनवले हो? जी हाँ, जी हाँ जी। भाभी तुम्हाला थोडं नजदीक या, हे सांगा की वरती रूम बनवल्याने काय डिस्टर्बन्स झाला का फॅमिलीला? नाही डिस्टर्ब, अजिबात नाही डिस्टर्ब। अजिबात डिस्टर्ब नाही झाला? माशाला जर टुरिस्ट येतात तर मोस्टली बेसूस येतात, एखादं कोणाचं येतं, अशी काही तकलीफ नाही। आणि आम्ही असा पण ठेवलेला आहे की फॅमिली लोक जेव्हा येतात त्यांना कोणाला जास्ती आम्ही प्रिफर करतो, कारण फॅमिली असली की काही धिंगामुष्टी होत नाही, आरामात सगळं चाललेलं असतं, त्यांना जेवण खावण आम्ही मागल्या देतात। जी, म्हणजे तुम्हाला एक अनुभव घेऊन मिळलो की आपण पण जर ओनर जर बेस आपण जर नॉर्मल आपल्यातला असलो, नियमात पालन करून असलो, ते येणारे टुरिस्ट पण त्या शिस्तीचं पालन करतात, खुश होऊन जातात, खुश होऊन जातात। अच्छा, तुम्हाला तुमच्या मेसेजचा काय सपोर्ट मिळलो? नाही माशाल्लाह, ती आता मॅक्झिमम म्हणजे बुकिंग घेण्यापासून बराचसा कारण मी दवाखाना माझा असल्या मला टाईम मिळलो कीच मी बुकिंग घेता, नाही तर मला कॉल येले की मिसेसलाच मी फॉरवर्ड करता ते, आणि बुकिंग घेतण्यापासून चेक इन पासून सगळा तीच बघतात, जेवणाचं पण बघतात। माझा मॉरल सपोर्ट आणि जो काय माझ्यानी सुरुवातीला जो केलो तो आता माझी पोरं आहात आणि आमची मिसेस मॅडम ती करतं, कारण ती पहिले स्कूलला जायची, तिने मग टुरिझम सुरू केला, स्कूल पण सोडला आणि हीच टुरिझमच आम्ही करतो। ऐसा चाललं आहे आणि बेस अल्हम्दुलिल्लाह मेहनत करून बेस चाललाय, काही प्रॉब्लेम नाही। तुमच्या इथे लिकर वराची परमिशन आहे काय? नाही, प्रोहिबिटेड आहे, प्रोहिबिटेड पण एक हकीकत अशी सांगताय की ती लोक जी येतात इकडं कोस्टल एरियातला, ती हाच सगळा मावरा खाया येतात आणि लिकर असतं, ती मग आपण एकदा त्यांना द्यायला आपला रूम की कसं आपण तिकडं जाऊन डोकावून बघू शकत नाही की काय करतात काय नाही, ते थोडा बहुत की भाई आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन देत आहोत की
तुम्ही पिया खा, पण तुम्ही आपल्या हिनात असा आणि तुमच्या रूमला खा, आणि बाकी जी काय खाणार बॉटल्स वगैरे ते पण तुम्ही डिस्पोज ऑफ करायचं. तिला आम्ही येणार नाही, कारण आमच्या आता प्रोहिबिटेड आहे. जी ओके, असं चालतं. जसं डॉक्टर जफर साहेबने सांगले की तुम्ही त्यांना फुल सपोर्ट केले हो, जी जी. आणि जेवणाची जिम्मेदारी पण तुम्ही घेताव. जी, जी. तुमच्या संघात कोण असिस्टंट तेव्हा किंवा एखादा मिला असिस्ट करियात असतं, नाही तर मग अगदी मी 2500 पण ग्रुप घेतलेलो आहे, पण आता माशाअल्लाह. तितकासा होत नाही, कारण लेबर प्रॉब्लेम होतं मोप आहे. जी लेबर मिळत नाही, त्यामुळे का आम्ही नाही पण बोलतो, पण चहा पाणी कॉफी परत सुबाचा नाश्ता तर देतोच देतो आम्ही. जी डॉक्टर साहेब, ही जसा तुमचा सेकंड ऑप्शन आहे अर्निंगसाठी. डॉक्टर जफर साहेब हे मेडिकल डॉक्टर आहेत, आणि इथे हरण्याला आपण इथे बसलो, हरण्याला त्यांची क्लिनिक पण आहे, आणि 2 शिफ्टमध्ये त्यांचं क्लिनिक चालते. सुबह शाम हां 2दा चालते क्लिनिक. ते बिझी असतात मधच्या टाईममध्ये, किंवा इव्हिनिंग जे नाईटचा शिफ्ट फिनिश झाल्याच्या बाद पण इथे आपल्या त्यांच्या मॅडमला पण सपोर्ट करत असतात. तर ह्यांनी मोठी जिम्मेदारी घेतली नाहीत. मग डॉक्टर साहेब आपल्या पेशाची निभवताना पण जर हाऊसवाईफ चाहे ते आपल्या इज्जत आबरू सांगातला ही आपलं हलाल टुरिझमसाठी काम करू शकतात. सहसा आम्ही कोशिश अशी असतं की फॅमिलीज घेऊ, जी आणि फॅमिलीज असले म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. आणि माझा ऐसा बनवलं आहे की वरती तुम्ही आता बघल्या 4 रूम मध्ये लॉबी डायनिंग, जी तर फॅमिलीला ऐसा आहे की मी माझं ती ब्रीद वाक्यच बनवल्या, होम अवे फ्रॉम होम फॉर एलिट अँड इंटेलेक्च्युअल. तर आम्ही तशीच लोक घेता जी एज्युकेटेड आहात, जी बुकिंगला समजतं की कैसे आहात. मी ऐशी धिंगामस्ती करणारी घेतच नाही. जी आणि जर मी फॅमिलीज जर देत आहे वरती 3 रूम, तर 4था रूम मी कुणाला देत नाही, बंदच ठेवता. मग कारण मग तर त्याला फॅमिलीला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. युजली माझ्या फॅमिलीज येतात आणि 4 माझी रूम बुक करतात, म्हणजे त्याला टोटल प्रायव्हसी मिळतं. परत आता अखलाकबाई दाखवतीलच की खालती ग्राउंडवर माझा समोर जागा बैशाला. आता परवा माझी टुरिस्ट होती, ती वरती जेवलीच नाही, खालतीच टेबल लावून जेवली. माझ्या समोर जागा आहे तिथंच, कारण त्या लोकांना एक ती बेस वाटतं आणि एकदम होमली ॲटमॉस्फिअर वाटतं. ज्याचा ते मला बोलली पण असं वाटलं मी गावांच्या आमच्या घरातच आहे. जी जी नॉन मुस्लिम टुरिस्ट होती, पण त्याला वाटलं ऐसा की घरात मी आहे ना ऐसा. अच्छा, मिस्टर अँड मिसेस दलवी दोघांना एक क्वेश्चन, की केव्हा असं तुम्हाला वाटते की एक मुस्लिम ऑपरेटर म्हणून किंवा बेड अँड ब्रेकफास्ट स्कीमवर तुम्ही इतकं सर्व्हिस बेस देता हो, ते लोकांच्यात केव्हा रिलिजियस अशी फिलिंग्स फरक आले काय, अनुभव त्याच्याबद्दल काय? ऐसा बात अशी आहे की सहसा आम्ही कैसा बुकिंग करताना ते इंग्लिश किंवा मराठीत बात होतं. मराठी बोलल्यावर त्याच्या काही लक्षात येत नाही आम्ही कोण आहो, मुस्लिम की हिंदू आहो. आणि आमचा सरनेम पण दळवी आहे. पण आता येल्यावर ऐसा 1-2दा येल्यात की पुरी ब्राह्मणची फॅमिली येली होती. मुस्लिम बोलल्यावर त्याच्या दिमागात ऐसा होता की मुस्लिम म्हणजे बाथरूम टॉयलेट घाण खराब असेल. मग ऐसा त्याचा जायचं विचार होत. पण मग बोलली एक बाई बोलली वरती जाऊन बघूया. पण आपलं एकंदरीत त्यांनी बघलेन जेव्हा साफसफाई तर आपल्या आता 3 दिवस होती. तर काही टुरिस्ट पण जास्ती नॉन मुस्लिमच टुरिस्ट येतात, पण तो खुश होऊन जातात. इवन आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये पण रिमार्क देऊन गेली की बाथरूम टॉयलेट इतकी क्लीन आहे की आम्ही त्यात निजू शकतो. तर एक त्याच्या दिमागात मुस्लिम समाजाबद्दलची गलत धारणा होती की मुस्लिम समाजाचा रूम घाणेरडी असतील, टॉयलेट बाथरूम घाणेरडा असतील. ते आपल्या हातात राहिल्यामुळे त्याचा ती सगळं चेंज झाला. आणि युजली ब्राह्मीण दुसऱ्या समाजाचे आपल्या ते येतात राहतात आणि रिपीट येतात. डॉक्टर्स वगैरे कोण जहात तर परत रिपीट आपल्या ते येतात. पहिले एकटा येतात, मग फॅमिली घेऊन पण येतात. असं पुण्या विण्याचं पण मोठं डॉक्टर्स आहात, तर रिपीट कस्टमर्स आहात माझं. इव्हन माशाअल्लाह. समाजाचं. जी जी. तर डॉक्टर साहेबच्या बातेने हे समजायचं यायला की मॅडम फक्त ती पुरा मॅनेजच नाही करत, जेवणापासून पूर्ण रूम एकदम क्लीन करून घेईन, बेहतरीन साफसफाई. आपल्याला माहिती आहे की सफाई निस इमान आहे. यात ठेवा तुम्हाला जर कस्टमर रेग्युलर पाहिजेत, रेग्युलर तुमची अर्निंग हवी. ते टुरिस्ट जो पण येते किंवा ट्रॅव्हलर जो येते सगळ्यात तो पहिले एन्व्हायरमेंट बघते की किती क्लीन आहे बाहेरशी, आज जाऊन बघते की आज किती क्लीन आहे, सफिशियंट एरिया आहे का नाही. जोपर्यंत मला याद येते की 250 स्क्वेअर फीटचा मिनिमम एक रूम लागते एज पर MTDC नॉर्म्स. असं काय 200-250 स्क्वेअर फीटचं त्याचं लागते. ते रूम पण सफिशियंट ठेवा, लोकांना बेडशीट क्लीन ठेवा, गादी क्लीन ठेवा, रूम क्लीन ठेवा, टॉयलेट बाथरूम क्लीन ठेवा, त्याला बेस एकदम वॉटर देसा. आणि डॉक्टर साहेबनी लाईटचा इतका मतलब गरम पाण्याचा 24 अवर्स इंतजाम केले नाहीत की सोलार पॉवरचा वरती ही बसवले नाहीत पॅनल्स. आणि ह्यांचा बीच एकदम जी रिसॉर्ट आहे बीचच्या समोर, बीच आणि ह्यांच्या रिसॉर्टच्या मधला रोड आहे, त्यासाठी तो लोकांना ते व्ह्यू पण बेस मिळतात. समोर व्ह्यू आहे. लोकांसाठी काय हे कराल, कोकणाच्या लोकांसाठी काय अपेक्षा ठेवाल, काय मेसेज द्याल की त्यांनी पुढे यायचं की नाही?
काय आहे, आपली कोकणी जी मुस्लिम समाज आहे टुरिझमला मोप कमी आहे. हां युजली फॉरेनला जाऊन 10-15-20 हजार रुपये कमवतात. जर हातात जर त्यांनी मेहनत केली टुरिझमवर तर नक्कीच कमवतील. फक्त तर जसं अखलाक भाई बोललं, साफसफाई मेंटेन केली पाहिजे. आणि टुरिस्टला यायला ऐसा वाटला की आपण आपल्या घरात यायला, जी पण ऐसा पण नाही होऊन द्यायचा की आपल्या माथ्यावर टुरिस्ट बसतील. हां कारण आम्ही डिसिप्लिनला सगळं ठेवतो. त्यांना टाईम आहे, इतक्या वाजताना जेवण मिळेल, ऐसा मिळेल, सगळं त्यांना सांगला. आणि एज्युकेटेड टुरिस्ट आहात ते लोक मानतात. किंवा 1-2 ऐशी असतात खराब असतात, मग ती आपल्या खिलाफ काही ना काहीतरी रिमार्क पण देतात, निगेटिव्ह निगेटिव्ह पण remark येते. देतात. जी, जी. पण ती पण आपल्याला पचवायची आपल्याच्यात ताकद पाहिजे. जी. पण बरीचशी बेसूच निघतात. आता माझ्या आता टुरिस्ट 3 दिवस होतं, तर तुमच्याबद्दल 1-2 खराब रिमार्क मी बघलं. पण आता मी 3 दिवस राहिले आहो, तुम्ही सगळी फॅमिली पुरी एकदम मदत करता आणि किती पेसाव तुम्ही. जी जी आता त्याचं एक बाबाच होतं, तर आम्ही परत येऊ इकडं, आम्ही जरूर येणार. काय नक्की. म्हणजे आपण आपल्याला मेंटेन बरोबर ठेवले आणि पहिल्यापासूनच डिसिप्लिन ठेवला तर बरोबर राहतं. आपण बेशिस्त वागलो की टुरिस्ट पण बेशिस्त होऊन जातात. डॉक्टर साहेब, तुमच्याशी जर कोण ह्या बिझनेसबद्दल इन्फॉर्मेशन जर मागतंय ते तुम्ही त्याला नक्की गायडन्स कराल. जरूर जरूर का नाही. तुमचं कॉन्टॅक्ट नंबर सांगा की लोक, आणि टायमिंग सांगा की डिस्टर्ब न करतील. हां, माझं 9049 केव्हा पण मला रातची 10 वाजल्यापासून अगदी 11-11:30पर्यंत फोन केल्यावर चालेल. किंवा सुबेला बेगून 9 वाजता. जी कारण मी बाकी टायमात मग दवाखान्यात बिझी असते. आणि दवाखान्यात असल्यानंतर मला मी फोन मी स्वतः माझा करत नाही, पेशंट मग परेशान होतात. तर बाकीच्या टायमात किंवा संडेला दुपारनंतर 4 नंतर केलं तर मी घरात आहे. कोणाला समजा MTDCची फाईल बनवायची असली, मला कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी त्यांना गाईड करू शकताय. त्याच्यासाठी एजंटची वगैरे काही गरज नाही. स्वतः कागदपत्र तयार करा, सबमिट करा, सगळं होऊन जाते. जी. बेड अँड ब्रेकफास्ट स्कीमसाठी परत रिपीट करताय की कुणाला पण ह्याची इन्फॉर्मेशन पाहिजे ते तुम्हाला त्याचा बुकलेट इन्फॉर्मेशनची जी PDF फाईल आहे मी नक्की देईन. तुम्ही मला माझ्या फेसबुक मेसेंजर किंवा इंस्टाग्रामवर मेसेज करा, तुमची डिटेल्स, ईमेल ID किंवा तुमचं व्हॉट्सअप नंबर, मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन. डॉक्टर जफर दळवी साहेब आपलं प्रॅक्टिकल तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील. पर्सनलचे आहे ते व्हिजिट करा. दापोली तालुक्याचा हरणे बंदरावर आशियाना बोलले हो ते कोण पण सांगेल मग फेमस आहे. अच्छा, बुकिंगसाठी पण जर करायचं तर नंबर हेच आहे. नंबर आहे दुसरं आमच्या मॅडम तुमचा नंबर बोला. 95952724 वापस 8811 9527248811. सहसा बुकिंगसाठी मॅडमलाच फोन केलं होतं, बरं आहे त्याचं नाही लागलो तो मला फोन करा. किंवा मी आता जो टाईम सांगला त्या टायमात केलं होतं मी अवेलेबल आहे, मी पण बुकिंग घेऊ शकता, करू शकता. पण दवाखान्यात असल्यावर मला ती जमत नाही. मी मॅडमलाच मग तो नंबर देता आणि ती बुकिंग घेतात, पुरा गाईड करतात, कैसा बुकिंग, काय चार्जेस वगैरे सगळं सांगतात, प्रोसिजर पुरं समजावून सांगतात. जी. तुमच्या दोघांचा मोप मोप शुक्रिया की तुम्ही आपला वक्त दिला. डॉक्टर साहेब क्लिनिकला निघाले होते, रिक्वेस्टवरती ते आपले थांबले आणि पुरी इन्फॉर्मेशन दिले, बरीच काही इन्फॉर्मेशन दिले. त्यांचा डॉक्टर जफर दळवी साहेब आणि मिसेस दळवी साहेबांचा दोघांचा शुक्रिया. भावी तुला काय? वेलकम. तुमचा पण शुक्रिया, तुम्ही आले आमच्या इकडं आज. त्यामुळे आमच्या आशियानाबद्दल आपल्या वर्ल्डला जितकी कोकणी आहात जी सगळ्यांना माहिती मिळेल जी जी की हरणेला आशियाना पण आहे आपल्या माणसाचा. जी. तर जरूर तुम्ही पण आमच्या इकडे केव्हा व्हिजिट द्या. माझ्या इकडे देशी येतात, लंडनची वगैरे आपली मुस्लिम लोक आली तर, ऑस्ट्रेलियाची आणि गल्फची पण लोक इकडे घेऊन जातात. नाही ऐसा नाही, पण माझ्या मते माझा ऐसा बघण्यात आलाय की आपल्या मुस्लिम समाजापैकी नॉन मुस्लिम लोक टाइम काढून वर्षात 1-2दा फिरायला बाहेर पडतात. पण आपली गल्फला ज्या जिंदगीभर कमवतच असतात, खरं फिरायला जातच नाही. बायको पोराला घेऊन खरंच बाहेर पडत नाही. तेव्हा आपण पण बाहेर पडला पाहिजे वर्षांची एक 10-15 दिवस तरी. मी ॲज अ मेडिकल डॉक्टर सांगताय, जर बाहेर पडलो, जरा माहोल बदललं तर आपल्या बॉडीत जी टॉक्सिन जमा होतात, जहर, ती पण क्लिअर होतं आणि आपलं माइंड फ्रेश होतं. तेव्हा म्हणजे माझ्या तर यासाठी मी बोलता ऐसा नाही, खतही तुम्ही फिरायला जा, त्यांनी तुम्हाला जरा फ्रेश वाटलं, फॅमिलीला पण बॉन्डिंग वाढतं. जी. डॉक्टर साहेबने बेस्ट बोलले. तुम्ही बरेचसे यूट्यूबर जे ट्रॅव्हलर आहेत त्यांची व्हिडिओमध्ये बघले असेल, अक्सर सगळे लोक अपील करतात की तुम्ही लोकांनी घरशी निघा, छोटे छोटे टूर करा जॉब करताना पण, आणि फालतू असं नाही की जा तिथे एन्जॉय करा, नेचरला बघा, लोकल इन्फॉर्मेशन घ्या, तिथे डेमोग्राफी बघा. आणि तुम्ही माझ्या रायगड सिरीजमधला 2nd एपिसोडमधला माझं शेअर ऐकलं असाल की गुमराह तो वो है जो घर से निकलते ही नहीं. गुमराह तो वो हैं जो घर से निकलते नहीं. आप घर से निकलोगे, अगर भटक भी जाओगे तो रास्ता मिल जाएगा ना. तो इस तरह से हैं
तो वंस अगेन थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया, जज़ाकल्लाह खैर। आपका भी शुक्रिया। ठीक है, अल्लाह अल्लाह हाफिज़।